हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर आज आहे वटपौर्णिमा। वटपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। आजचा सण सगळ्यांचा आवडीचा, चेष्टेचा, मस्करीचा हाच तो आजचा दिवस असतो, कारण बऱ्याच मीम्स सोशल मीडियावरती हे ते चालू येतात। चला असो, आज आहे वटपौर्णिमा। सगळ्या माझ्या गोडताई यूट्यूब फॅमिलीला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा। तर माझं पण बघू शकताय ताई नको सारा। तर आज रोज काही ना काही माग आहे, रोज काही ना काही माग आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ मला खरंच कंटिन्यू करता येत नाही, त्याबद्दल सॉरी सॉरी सॉरी। पण आज आत्ता तोही आठवला की अरे सण आहे, सणाचा तरी व्हिडिओ करावा, म्हणून म्हटलं चला। तर बघितलं माझा पोळ्यांचा स्वयंपाक बऱ्यापैकी उरकत आलेला आहे, म्हणजे सकाळपासून स्टार्टिंग केलीच नाही, माझ्या लक्षात नव्हतं। आत्ता अचानक लक्षात आलं की करूया स्टार्ट म्हणून। तर पुरण घातलेला आहे, भजी तळण झालेला आहे, कुकर झालेला आहे, कणिक मळून झालेली आहे। फक्त नाही, भरपूर बटाट्याची भाजी, वरण म्हणजे घोटायचं राहिलेलं आहे, इकडे पुरण होतंय ते वाटायचं आहे, आणि असं स्वयंपाक भजी वगैरे झालेले आहेत। तर मी आज मुद्दाम पुरणाचा स्वयंपाक केला, कारण ना एकतर तेजस ना मला आठवतच नाही की लास्ट टाइम कधी त्याने पोळी खाल्लेली, पुरणपोळी। कुठल्या सणाला तो नसतो तिथे, दिवाळीत येतो, दिवाळीत तर काही पुरणपोळी होत नाही। आणि नंतर मागच्या ह्याच्यात पण मला नाहीच आठवत त्यानं कधी वर्ष दीड दोन वर्ष झालं पुरणपोळी खाल्लेली, बिलकुल पण मला आठवला। म्हणून मी आज आवर्जून पुरणपोळी रस म्हणलं करावं। तर आता रसासारखे आंबे काय आता भेटले नाहीत, पण बघूया। पण पुरणपोळी तर नक्की करणार त्याच्यासाठी, म्हणून पुरण घातलं। नाही तर असं काही नसतं की वटपौर्णिमेला पुरणाचा स्वयंपाक करावा, पण मी आपलं तेजसला खाण्यासाठी केले। आणि इथून पुढे झालं तर आता आखाड महिना लागला की बेंदूर, म्हणजे पोळ्या 6 महिने पोळ्याच असतात, श्रावणात पोळ्या होतात, सण सगळे येतात ना, म्हणून मग आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते। आजचा लुक पण दाखवते, नवीन नाही म्हणजे नवीन साडी घातलेली वगैरे। आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा, जसं मला जमेल तसं ताईनं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते। पण माझ्या मागं पण खूप या पोरांचं घरातलं एकटीनं सगळं करायचं, मग त्याचं हे होतं, नको वाटतं व्हिडिओ की नको एवढं, एकतर ते तरी क्लिअर करावं, नाही तर हे तरी क्लिअर करावं, असं माझं झालेलं आहे। म्हणून म्हटलं व्हिडिओ नकोच। बाकी मग आता चला जेवणाचा म्हणजे स्वयंपाकाचा मी तुमच्याशी शेअर करते। आता उरलेला सगळा जो स्वयंपाक आहे तो, खरं तर आज आधी असं ठरलंच नव्हतं की पुरणपोळी करावी, पण जसं की म्हटलं तेजस इतका, मला आठवतच नाही की तेजसनी ह्याच्या आधी लास्ट टाइम कधी त्यांनी पुरणपोळी खाल्लेली, म्हणून म्हटलं करावी। नाहीतर काय होतं, मग मुलांना विसर पडला त्या पदार्थांचा तर मग काय उपयोग ना। तरी तेजसला आधी विचारल्यावर तो नकोच म्हटलं, नको म्हटल्यावर तर मग मी मुद्दाम केली, कारण म्हटलं एवढी पुरणपोळी त्याला आवडायची, तर आता नको म्हणतोय म्हणून केली। आणि केल्यावर परत आवडीने खाल्ली, म्हणजे 1-1.5-2 वर्ष झालं त्यानं खाल्लीच नसेल, कारण तो सुट्टीला अशाच वेळेस येतो की तेव्हा काय पोळीचा कुठला सण येत नाही, आणि त्याला नॉनव्हेज आवडतं, त्यामुळे पुरणपोळी येत की मग अशी मी आवर्जून बनवत पण नाही ह्यावेळी, म्हणून पुरण घातलं। आणि सकाळची गडबड, आज तसंही पौर्णिमा जी होती ती 11:30 नंतर लागणार होती, आणि त्याच्यानंतर मग पूजायला जायचं होतं। तोपर्यंत ना सगळा जो स्वयंपाक आहे तो मी उरकून घेतला, आणि बाकीच्या बऱ्याच बाहेरच्या ज्या क्लिनिंगच्या गोष्टी होत्या त्या आधी त्या अनुष्काने केले, म्हणजे घर आवरलं, दारातलं आवरलं, इवन देवपूजासुद्धा आज मी तेजसला करायला लावली, कारण मला जरा धावपळ कमी करायची होती आजच्या दिवशी म्हणून। तर इकडं आता पुरण पण बघा भाजतंय, तोपर्यंत साईड बाय साईड सगळा स्वयंपाक मी करत असते, म्हणजे एक केलं तर एकच करत बसत नाही, त्याच्या बाजूच्याही बऱ्याच गोष्टी करते। आणि जेव्हाही पुरणाचा स्वयंपाक असतो तेव्हा मी ताजं जे आमटीसाठी, म्हणजे कटाची आमटी आपण म्हणतो किंवा येळवण्याची आमटी, त्याच्यासाठी जे वाटण मी कुठलं घालत नाही, फक्त लसूण, खोबरं, कोथिंबीर, ते नेहमी मी ताजंच करते आणि घालते, भले माझ्याकडे शिल्लक असू दे, त्याने एक आमटी खमंग होते, म्हणून ते केलं। आणि इकडे बघा, म्हटलं ना आज देवपूजा तेजसला करायला लावली, तर तो देवपूजा करतोय, लक्षात येत नव्हती, कारण आता किती वर्ष झालं त्याने केलीच नव्हती देवपूजा। पहिला तो देवपूजा पण करायचा व्यवस्थित, आता त्याच्या लक्षात येतं, तर त्यानं निम्म काढलं, निम्म ठेवलं। मग मी सांगितलं अरे देव्हाऱ्यातलं सगळं काढायचं, सगळं झाडायचं, पुसायचं, आणि मग एक एक वस्तू जी असेल ती ठेवून द्यायची। मग मी सांगितल्यावर त्यांनी तशी सगळी स्वच्छ देवपूजा केली, आणि छान देवपूजा केली, कारण पहिली येत पण होती, आणि आता मग सांगितल्यावर केली। तर इकडे मी आता बटाट्याची भाजीही केली। कितीही पुरणपोळीचा स्वयंपाक असला ना, तर आमच्यात बटाट्याची भाजी, वरण, तळण, भजी सगळं परिपूर्ण असतो। म्हणजे काही जणांचं मी बघते, काय जण नैवेद्याचं ताट वगैरे स्टेटसला ठेवतात ना, तर बघते मी, किंवा इतर कधी व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं की काही जणांच्यात वरण नसतं, किंवा भजी तळण असतं, पण वरण बटाट्याची भाजी मोस्टली नसतेच। पण आमच्या इकडे नाही, आमचा पुरणाचा स्वयंपाक म्हणजे बटाट्याची भाजी, वरण, ते सगळं असतं।
आणि जर काय सवासणी वगैरे असल्या तर मग मेथीची भाजीसुद्धा करतो, पण बटाट्याची भाजी ही कंपल्सरी पुरणपोळीच्या स्वयंपाकात असते. त्याच्यामुळे काय होतं, पुरणपोळीचा स्वयंपाक थोडं जरी पुरण अगदी घातलं ना, पण ह्या सगळ्या गोष्टी ना करतं म्हणजे असतात, त्यामुळे स्वयंपाकाला ह्या वेळ जातोच. तरी आज मी फक्त 1/2 किलो डाळ घातलेली, तेवढ्याचंच बघा पुरण मी इथे केलेलं. पुरणसुद्धा माझं छान झालं आणि पुरण थोडं झालं म्हणून आज काय केलं, जरा गूळ बरोबरीनं टाकलेला, नंतर अर्धी वाटी साखरसुद्धा टाकली, कारण पुरण म्हटलं गोड झालं की मग पोळी एक जरी अशी खाल्ली तरी हे होतं. आणि आजचा स्वयंपाक एकदम सफिशियंट झाला, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ मिळून मुलांनी खाल्ला ना पोळ्या. मुलं काय करतात, माझी तिन्ही सकाळी जे काय असेल ते ताटात वाढलेलं सगळं खातात, नंतर मात्र फक्त पुरणपोळ्या घ्यायच्या आणि गरम करून खायच्या. आणि पुरणपोळी गरम करता येते, तेजसलाही करता येते, आधी तिला पण म्हणजे गरम करता येते. तूप लावायची, गरम करायची आणि खायची. नंतर मात्र ते आमटी किंवा बटाट्याची भाजी भजी काही खात नाही, आणि तळण दिवसभर खातात, असं त्या पुरणाचं हे आहे. आणि वरण भातसुद्धा ती खात नाहीत, फक्त पुरणपोळ्या. त्याच्यामुळे पोळ्या मी करते जास्त. तर आता इकडे बघा, साधं जे वरण असतं ना ते सुद्धा साईडला ठेवलेलं आहे. इकडं आता आमटी फोडणीला देते, कणिक मळून झालेली आहे. इतकी गडबड असते ना. आणि सध्या आता कालच ताईंचा एका आला कमेंट आली, आता तर मलाच कसं तरी वाटते त्याच्यावरती बोलायचं की हो व्हिडिओ येतील नाही येतील, आता येणार तसं येणार. मला पण तुम्ही समजून घ्या, माझ्या मागं खरंच ताईनं खूप आजपासून आधी तिचं स्कूल सुरू झाले. आता ना मी तिला टिफिन वगैरे करून दिला, तिचं सगळं आवरलं आणि तिला स्कूलला पाठवलं, मग मी वॉइस ओव्हर देते. कालचा दिवस येईल तो दिवस गडबडीचा, इकडं जा तिकडं जा, हे कर ते कर. अजून मी म्हटलं ना, आत्ता तर मी तेजसचे कपडे सगळे म्हणजे प्रेस करून आलेले आहेत, ते मला बॅग त्याची भरायचे, त्याला एक जाताना पेटी घ्यायची. तर ती पेटीसुद्धा अजून मिस्टरांनी आणून दिलेली नाही, कारण ना सारखं तिकडे गेलं की काय काय जात असतं हे ते, म्हणून तो म्हणला पेटी द्या. कारण मी म्हटलं तिथं मुलं आणतात का पेटी, तर म्हणते तेजस म्हटलं आणतात पेटी, म्हणून मग आता त्याला एक पेटी आणायची आहे. कारण खाऊ वगैरे बराच सगळा चोरीला जातोय. इव्हन बऱ्याच काय काय गोष्टी अशा असतात ना, मुलं एकमेकाची घेतात. आता चोरी म्हणजे तिथं काय सगळी मोठ्या बापाचीच मुलं आहेत, चोरी अशी करत नाहीत, पण असं नसलं केलं तर हे जग घे ते जग घे असं करतात. शेवटी लहान मुलं आहेत, असं काही मी म्हणत नाही की तिथं चोरीच करतात. हिकडचं तिकडं होतं. काही मुलं तेजसारखी पण असतात की गेलेली वस्तू आपली शोधून काढायची नाही, कुणी घेतली काय घेतली. अशा कितीतरी गोष्टी आहेत की तेजसनी घालवलेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ पाण्याच्या चांगल्या भारीतल्या बॉटल दिलेल्या, बऱ्याच गोष्टी अशा त्यानं हरवलेल्या आहेत. म्हणून आता त्याला ते एक पेटी आणून द्यायचे. तर तुमच्याशी गप्पा मारत बघा पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे तो सगळा झाला. आणि नैवेद्य बघा, आज हा छोटे छोटे म्हणजे एक वडाला सुद्धा नैवेद्य केलेला, हा घरचा देवाचा भरते. आणि इकडं जे 2 दिसत आहेत ते आमची जी गावदेवी आहे नवलाई, तिला पण तो नैवेद्य आज नैवेद्य तेजसला मी द्यायला सांगितला. म्हटलं देवाला नैवेद्य देऊ नये, पाया पडू नये, जाणार आहे म्हणून सांगू नये, आपल्या एक मुलांना असावं अध्यात्म म्हणून एक शिकवावं, देवाच्या पाया पडणे ते. आणि मी सांगत असते आधी, ते अनुष्काला सांगावं लागत नाही, तेजसला जरा सांगावं लागतं. मला वाटतं मुलं सगळीकडे अशीच असते, जरा आडमुठी तशा टाईपमध्ये. आडमुठी म्हणजे जास्त असं नाद नसतो, तसं आधी ते अनुष्काला कसं असं सगळं देवाचा नाद आहे, सगळं घरातलं व्यवस्थित करायचं, म्हणजे त्यांना एक सगळं प्रकारचं असं नाद आहे चांगला. तसं तेजसचं नसतं. आता तो तसा बाहेर राहतो त्याच्यामुळे त्याला ते अंगवळण गेलंय म्हणायचं तसं. तर इकडे घरचा जे नैवेद्याचं ताट, हे बारके बारके नैवेद्य सगळे भरले. आणि आज मात्र निवांत झालं, कारण तुम्ही पाहिलं की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 11:30च्या पुढे जी काही पौर्णिमा आहे ती लागणार होती आणि नंतर मग पूजायचं होतं. तर अशा पद्धतीने बघा नैवेद्य भरले. नैवेद्यात नेहमी दूध आपण अशी दुधाची वाटी ठेवतोच, पण जेव्हा छोटे नैवेद्य वगैरे भरतो त्याच्यावर दूध हे हमखास घालावं पोळीच्या ह्याच्यावर. तर इकडे सगळा नैवेद्य भरला, हे सगळे नैवेद्य भरले. हा वेगळा नैवेद्य भरलाय, सांगितलं मी तुम्हाला की हा नवलाईला आमच्या गावदेवीला, आणि हा वडाच्या इथला भरून ठेवले, कारण आता पोळ्या झाल्या ना पोरं जेवतील. हा आपल्या देवाला घरातला नैवेद्य सगळा. तर तेजस आता जाऊन इथं नवलाईला नैवेद्य देऊन येईल, कारण ना आता तो शाळेला जाणार आहे, म्हणून म्हणलं नैवेद्य ठेव, तिथला अंगारा लाव, पाया पड, मी जाणार आहे म्हणून सांग. आणि मग असं नैवेद्य पहिले भरून घेतले, तरी नाही म्हटलं तर 11 वाजलेच. आता मात्र भरभर सगळं आवरलं पाहिजे. पुरण पोळ्या लाटायचे, 2च नैवेद्यापुरते एवढे नैवेद्य भरले. चला आता घरातल्याही ह्याला तेजसलाच नैवेद्य दाखवायला होते आणि तो सगळीकडे नैवेद्य देऊन पण येईल. तर सगळं नैवेद्य वगैरे भरले आणि नैवेद्य दाखवला.
तेजस नैवेद्य देऊन सुद्धा आला, म्हणजे आमच्या इथल्या देवीला देवळात नैवेद्य ठेवून आला आणि आता तो जेवायला बसलाय. जे काही नैवेद्याचं ताट होतं ते त्यालाच दिलं आणि खा म्हटलं. तर ती पहिल्यापासून एक सवय तेजसला की जेवत ते भीम बघितल्याशिवाय जीवन जात नाही. काही जणांना तारक मेहता का चष्माशिवाय जेवण जात नाही, तसं तेजसला भीम बघितल्याशिवाय जेवण जात नाही. आता नंतर मी सगळ्या पुरणपोळ्या लाटल्या, घरातलं सगळं आवरलं, म्हणजे कपडे तर झालेलेच होते, गॅस कट्टा वगैरे सगळं आवरलं आणि माझं सुद्धा आवरून घेतलं. तर आता ही साडी म्हणाल तुम्ही, तर ही साडी बघा आपल्या गौराईला घेतलेली होती मागच्या वर्षीची. तर ती साडी अजूनही एकदाही नेसण्यात आली नव्हती, तर ती नेसलेली आहे. आणि आता मी माझंही आवरून घेते, कारण जवळजवळ 12 वाजलेल्या आणि 12 वाजताच बरोबर मुहूर्त टाईम होता. तर बऱ्याच जणांच्यात म्हणजे वड पुजतात बऱ्याच जण. आणि काल जे काही म्हणजे सोशल मीडियावरती तर पाहिलेलं, इतके छान छान रील्स नवीन नवऱ्यांचे, म्हणजे लग्न किंवा आता सगळेजण इतके छान छान रील्स बनवतात, बायका वगैरे एकदम फ्री झालेले आहेत आता बरं का. छान वाटतं असं बघितलं की, कारण जाईल तिकडे सगळेजण फोटो रील्स अक्षरशः ना. आता माझा एक यूट्यूब चॅनल आहे म्हणून माझा कॅमेरा थोडा चालूच असतो, जाईल तिकडे नाही म्हणजे असं काय तर शूट करायला. पण काल आम्ही पूजायला गेल्यानंतर सगळेजण आपापले रील्स काढत होते, छान छान फोटो काढत होते फेरी मारताना. बघून छान वाटलं, कारण बायकां शक्यतो अशी हाऊस लय करायला बघत नाहीत, पण आजकाल सगळं हे झालेलं आहे, म्हणजे ओपन झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं तेवढंच आनंद व्यक्त करायला छान वाटतो. तर मी आवरत होते तर मधीच आदिती आली, तिनं सुद्धा आवरलं, मग तिचं व्यवस्थित आवरून दिलं. आणि इकडे बघा माझं सुद्धा सगळं आवरलेलं आहे. तोपर्यंत इकडे जावेची मुलगी आली की मम्मीनं बोलवलंय चल म्हणून, काकी झालंय का, तर मी झालं म्हटलं. आणि मग ताट तेवढं माझं करायचं राहिलेलं जातानाचं, मग ते ताट घेतलं, कारण गहू, आंबे, पानाचा विडा, ह्याची कापसाची पोत, ते आपण हे आणतो ना बांगड्या, टिकली, म्हणजे तो संचच आणलेला मी 10 रुपयाचा, दोऱ्याची गुंडी, अगरबत्ती, तुपाचा दिवा, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायला लागतं, दूध, पाणी. मग ते सगळं काढेपर्यंत मला वेळ झाला. इकडे आता आंबे आणि गहू भरते. तर वटपौर्णिमेला नेहमी गव्हानंच ओटी भरावी असं म्हणतात, तर इकडं हे झालं. आणि आता बघा फायनली माझं आवरलं. केस धुतलेले होते त्याच्यामुळे आंबाडा घातला नाही. कितीही आवरा, कितीही काय करा, शेवटच्या एंड मुमेंटला गडबड होते आणि कधी तर काय घावतच नाही. तर इथं मी नथ शोधत होते, तर नथ मला आधी इतका वेळ घावली नाही, सगळा पसारा मी तिथला मेकअपचा काढला. नंतर ही एक नथ सापडली मला, कारण नथ इतके आहेत ना माझ्याकडे, एक डबी भरून आहे, पण ती डबी सापडली नाही नथींची. मग नथ आता सापडली तर ती घालण्याचा प्रयत्न केला, तर ती नथ काय बसली नाही. शेवटी आहे तसंच आवरलं आणि गेले. आणि शेवटी मंगळसूत्र, साडी, सगळ्याची प्राईस सगळं सांगितलेलं आहे. आणि आता इकडं आले तर मग आदितीला मी सांगितलेलं की आदिती पूजा वगैरे करताना छान तिथलं व्हिडिओ घे, शूट घे. तर कशाची आदिती स्वतःच मोबाईल साईडला घेऊन बसली आणि इतके फोटो स्वतःचेच काढतले. अख्खं काल मी येऊन म्हणजे एडिटिंगला मी बघते की हिनं व्हिडिओ काढले असतील किंवा काय, तर कशाचं काय बघते ओपन करून गॅलरी, तर आदितीचे 100-160 फोटो होते. त्यातनंच एवढं थोडं मला जे काही मिळालं ना ते मी सगळं हे केलं. तर छान अशी पूजा केली, फेरे म्हणजे मारले, ताट, आणि भरपूर गर्दी. तर पहिलं म्हणजे 11:30ला बघा पौर्णिमा लागली, तशी पहिल्या टप्प्यातल्या ज्या होत्या ना, ज्या आवरून बसलेल्या, त्या पटकन आल्या आणि गर्दी झाली. नंतर आमचं होस्तोपर्यंत बघा गर्दी एकदम कमी झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुढे पण म्हणजे गर्दी झाली असेल नंतर दुपारनंतर, पण ह्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या बायका होत्या त्या पटकन आल्या. तर आता पूजा वगैरे करून घेतली. आणि आदितीने एवढं मात्र तेवढं तरी व्हिडिओ काढला, ठीक आहे, कारण मला एक रीलसुद्धा बनवायची होती, पण कशाचं काय ह्या आदितीनं अजिबात, त्यापेक्षा अनुष्काच तिनं व्यवस्थित माझं हे केलं असं. आता बघा ते फेरे वगैरे मारून झाले आणि इकडं ओटी भरायची. कितीही बायकांची भरू शकतो आपण, 5 बायकांची, 7 बायका, म्हणजे असेल तेवढे असं म्हणतात. पण मी माझ्याकडे जेवढं ओटीला येत होतं, मी नेलेले आंबे आणि गहू त्याने ओटी भरली. काही ठिकाणी बघा फणसाच्या गऱ्यांनी सुद्धा ओटी भरली जाते, पण आमच्या इकडे ती पद्धत नाही. जांभळं, फणसाची गर, आमच्याकडे फक्त आंबा आणि आंबाच, शक्यतो गावाला आंब्यानीच ओटी भरली जाते. तर इकडे सगळ्याच बघा बायका आता म्हणजे ओटी वगैरे भरतात आणि हळदी कुंकू लावलं. शेवटी हा सगळा सण जो आहे तो सवासणीचाच आहे त्याच्यामुळे. तर आधी ती एवढ्या लांब बसलेली आणि तिथून लांबून ती व्हिडिओ करत होती, जवळ काही ती आलीच नाही. इकडे ही पिवळ्या साडीवाली ती माझी लहान जाव आहे. मागे ज्या माझ्या आहेत ना ते निळ्या साडीवाली दिसत आहेत, ह्या माझ्या मागे त्या माझ्या सासूबाई आहेत. तर आम्ही तिघी जण एकदमच आलेलो, एकदमच पूजा वगैरे केली. चला तर ताईनं बघितलं मोबाईल आदिती मॅडमकडे होतं, तर आदितीनं काही सरळ शूट घेतलं नाही. किती व्यवस्थित छान सगळ्या बायकांनी एकमेकीच्या ओट्या भरल्या, किती सगळेजण तिथं आलेली, पण तिनं तेवढाच व्हिडिओ केला. स्वतःचे इतके फोटो काढून घेतले, इतके फोटो काढले, सगळा मोबाईल तिच्या फोटोनं भरलाय ना. आमचे 2-4च
काढलेले. तर झाले किती वाजले का, 1 वाजला बरोबर. पूजून आलो आम्ही. आणि काही जण असे असतात की पूजून आल्यानंतर उपवास सोडतात, काही जण असे असतात की दिवसभर उपवास करतात, काही जण असे असतात एकादशी सारखा उपवास करतात. म्हणजे सकाळी एकदा पकडला ना तर तो उपवास उद्या सोडायचा. तर मी का आमच्यात कसं असतं, आमच्या सासूबाई संध्याकाळी सोडतात, आम्ही सुना दुपारी सोडतो. म्हणजे पूजा करून आलो की पुरणपोळी केलेली असते, मग आम्ही जेवतो. तर किंवा कोणताही स्वयंपाक असला तरी आम्ही जेवतो. पण आज असाही आणायचे, मंगळवार आहे, माझा मंगळवारचा उपवासच असतो म्हणजे नेहमीचाच. तर मग आता मी खिचडी करणार आहे, शाबू भिजवलाय. तर खिचडी करणार, खाणार. आणि असा छोटासा केवढा झाला आता व्हिडिओ काय माहिती, टाकेन मी, प्रयत्न करेन व्हिडिओ टाकण्याचा. कारण आता तेजस जाणार आहे, त्याची पण तयारी. तर बुधवारी तेजस जाणार आहे, म्हणजे पुढच्या बुधवारी. आता हा व्हिडिओ तुम्ही बुधवारी आज बघताय, म्हणजे आज मंगळवार आहे, उद्या बघताय बुधवारी. तर तेजस पुढच्या बुधवारी मे बी त्याच दिवशी आम्ही म्हणजे त्याला पाठवणार आहे. का रविवारी पाठवते फिक्स नाही त्याचं, पण असं चाललंय की ठीक आहे रविवारी बुधवारी पाठवूया लेट. स्कूल त्याची ह्या शनिवारी चालू होणार आहे, पण आम्ही त्याला 5-6 दिवसांनी लेट पाठवणार आहे. आणि चला, तर आजचा लुक तुम्हाला कसा वाटला सांगा. तर हे ना, हे गोल्डचं नाहीये, कुठलंच गोल्डचं नाही, हे आहे गोल्डचं. हे माझ्या बहिणीनं दिलेलं मला. तर हे आज असं दिसलं छान. हो, तर थांब जरा. छान असं हे छान दिसतं, हे ना लुक आला छान मस्त असा, म्हणजे अगदीच मस्तच वाटलं एकदम ह्या सेटवर. आणि हे टेम्पल ज्वेलरी मधलं हे मंगळसूत्र आहे. तर हे मी ऑनलाईन घेतलेलं होतं. हे असं छान मंगळसूत्र, इतकं मस्त दिसतं ना हे घातल्यानंतर. एकच बघा, एकदम असा लुकच आला. हे बघा असं सिंपल साधा आवरलेलं. आणि साडी जर म्हणाल तर साडी तुम्ही कुणी ओळखली असेल कुणी नसेल, गौरी गणपतीला गौराईला आपण ही साडी घेतलेली ताईनो, इतकी सुंदर आहे. कमी म्हणजे ना 1050 रुपयाची ही साडी होती, पण इतकी मस्त साडी आहे ना की चापून चुपून. पण तुम्हाला ह्याच्यात ना डार्क पिंक कलर दिसतोय, पण तसा डार्क पिंक नाही, उलटा हा फेंट पिंक कलर आहे, पीच पिंक. कुठला कलर आहे, पिंक. तर तसा कलर आहे, पण ना व्हिडिओ मध्ये एकदम डार्क दिसतो, एकदम डार्क. आणि त्याला अशी लेस लावून ही अशी बाहुबली बाही मी शिवलेली आहे. आणि छान ब्लाउज पण बसला, तेव्हा शिवलेला गौरी गणपतीत. ही साडी गौराईला नेसवली, त्याच्यानंतर मी अजिबातच नेसली नव्हती, कसलीच नेसली नव्हती, काढलीच नाही पॅकिंग मधनं. तर आज ह्याच्यावर नंबर आला. संक्रांतीला नेसणार होते, पण संक्रांतीला मी ती पैठणी घेतली, मोराची पैठणी, ती नेसली. मग आज ह्याच्यावर आला. आणि मेकअप तर काय नेहमीचा नॉर्मल असतो, इतका काय करत नाही. तर आजचा लुक असा होता. आणि परत एकदा मंगळसूत्र तुम्हाला मी दाखवते. हे असं आहे रजवाडी, एकदम एकदम असं छान दिसतं एकदम. चला, तर व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन कोणी ताई असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.